Welcome to Chate Group of Education, Sambhajinagar, Kolhapur. Myself Ajit Rathod, Faculty of Physics. Today we start with a physics content. Name of chapter is gravitation. सुरुवातीला आपण थोडंसं 11वी स्टार्ट होण्यापूर्वी फाउंडेशन परफेक्ट करणार आणि या फाउंडेशन मध्ये जे टॉपिक आपण 10th ला 9th ला घेतलेले आहेत ऑलरेडी तुम्हाला झालेले आहेत पण की जे 11th 12th जेई नीट सीईटी ह्या सारख्या एग्जाम साठी महत्त्वाचे आहेत त्याचा आपण पहिल्यांदा सुरुवातीला फाउंडेशन करून घेणार आणि मग त्यानंतर आपण 11वीच्या सिलेबस मध्ये इन होणार आहे. ओके, तर सुरुवातीला आपण फिजिक्स मधला एक सगळ्यात महत्त्वाचा आणि तुमच्या 10th मधला पहिला चॅप्टर दॅट इज ग्रॅव्हिटेशन डिस्कस करूया. आता तुम्ही म्हणाल की ग्रॅव्हिटेशन चॅप्टर डिस्कस करण्यासाठी आम्हाला 10वी तर झालाय, आम्हाला सगळे ते एग्जाम पण झाले त्याच्यावर, मग नवीन काय असणार आहे. तर तुम्हाला माझं लेक्चर झाल्यानंतर लक्षात येईल की आपण जो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर शिकवला आहे आणि तुम्ही जो शाळेत बघितलेला आहात तो शाळेत शिकवलेला चॅप्टर म्हणजे ह्यापैकी फक्त 10% असणार आहे. म्हणजे मी जो चॅप्टर आता शिकवणार आहे तो इतक्या डेप्थ मध्ये असणार आहे की 10वी मध्ये झालेल्या प्रत्येक फॉर्म्युलाचा ॲनालिसिस, त्याच्यासोबत तो फॉर्म्युला कसा आला, तो फॉर्म्युला वापरायचा कसा, न्यूमरिकल कंटेंट कशी सॉल्व्ह करायचे या संदर्भात सगळं A to Z इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. मग तुम्हाला बेसिक थोडंसं माहित आहे असं आपण म्हणतोय. आता हे जे बेसिक माहित आहे त्याची जोड घेऊन आपण 11th मध्ये हा चॅप्टर जॉईन करणार आहे. आता ज्यावेळी तुम्ही 11th चा सिलेबस बघणार आहात त्यावेळी हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये पण आहे. ओके, मग नवीन काय आहे तर जसं तुम्हाला 10th स्टँडर्ड मध्ये तुम्ही ग्रॅव्हिटेशन मध्ये जे काही फॉर्म्युलेज बघितलेले आहेत मग त्यामध्ये क्रिटिकल वेलोसिटी असेल, ओके, एस्केप वेलोसिटी असेल, बाइंडिंग एनर्जी असेल, हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला डायरेक्ट होते. बरोबर आहे. व्हेरिएशन ऑफ जी होतं, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी चेंज होते, मग हाईट नुसार कशी चेंज होते, डेप्थ नुसार कशी चेंज होते आणि लॅटिट्यूड नुसार कशी चेंज होते. ओके, मग हे तुम्हाला फक्त एक पॅरामध्ये माहिती दिली होती. आता मी जे तुम्हाला देणार आहे ते फॉर्म्युला वाईज त्याचं प्रूफ देणार आहे. ओके, म्हणजे हा जो चॅप्टर आपण शिकवणार आहे ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला चॅप्टर संपल्यानंतर लक्षात येईल की बाबा 10वीला तर आपण फक्त इंट्रोडक्शन घेतली होती, ह्या चॅप्टर म्हणजे ऍक्च्युअल चॅप्टर असणार आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करत असताना स्टार्ट पासून एंड पर्यंत प्रत्येक दिवशी मी जे काही कंटेंट कव्हर करतोय त्यावर तुम्हाला होमवर्क देणार आहे, तो होमवर्क तुम्ही मला सोडवून पाठवायचा आहे. ओके, स्टार्ट करूया आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. आता ग्रॅव्हिटेशन म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर मेन कोण येतं तर एक तुम्हाला सायंटिस्ट आठवतो आणि त्या सायंटिस्टचा एक एक्सपेरिमेंट आठवतो. त्या सायंटिस्टचं नाव काय तर सर आयझॅक न्यूटन. करेक्ट. आता त्या सायंटिस्टने काय एक्सपेरिमेंट केला, त्यातून काय कन्क्लुजन निघालं आणि ह्याच्यानुसार मग किती मोठं इन्व्हेन्शन झालं ह्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन ऑलरेडी आहे. म्हणजे साधा एक ऍपलचा फ्री फॉल एक्सपेरिमेंट त्यांनी केला म्हणजे ते स्वतः बसले होते एका झाडाखाली आणि त्यांना असं ऑब्झर्व झालं की एक ऍपल कट झालं आणि ते डायरेक्ट अर्थच्या दिशेने आलं. मग अर्थच्या दिशेने ऍपल आल्यानंतर ते एक्झॅक्टली व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शनमध्येच का गेलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा वस्तू, ही जी चॉक ही एक वस्तू आहे, ही सोडली तर डायरेक्ट काय होतंय बरोबर अर्थकडे ऍक्सेलरेट होते. बरोबर आहे. मग ही ऍक्सेलरेट होत असताना बरोबर व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शनमध्येच का जाते, ती वर का जात नाही, अशी तिरकी का पडत नाही. ओके, मग आता ह्याचं इन्व्हेन्शन स्टार्ट झाल्यानंतर तो ऍपल व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये अर्थकडे कसा काय गेला, त्यानं का अँगल कुठला नाही केला, तो इकडे तिकडे का नाही पडला. मग ह्याच्यावर त्यानं इन्व्हेन्शन केल्यानंतर न्यूटनला एक फॉर्म्युला लक्षात आला आणि तो फॉर्म्युला म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, की ज्याला आपण युनिव्हर्सल लॉ पण म्हणतो. मग आपण त्या आर्टिकलमध्ये शिकूया की त्याला युनिव्हर्सल का म्हणतात आणि मग तो लॉ आपण शिकल्यानंतर मग त्याच्यावरचे न्यूमरिकल कंटेंट आपण डिस्कस करूया. ओके, तर आजच्या बीटला आपण स्टार्ट करूया न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पासून. बघा, चॅप्टरचं नाव आहे आपल्या ग्रॅव्हिटेशन आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहे न्यूटन्स लॉ. ओके, आता न्यूटन्स लॉ काय सांगतो आपल्याला तर प्रत्येक मास दुसऱ्या मासला अट्रॅक्ट करतो. एकदम सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर प्रत्येक मास दुसऱ्या मासला अट्रॅक्ट करतो. बरोबर आहे. आता एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर, बघा प्रत्येक मास म्हणजे एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर. आता पार्टिकल ऑफ मॅटर, मॅटर म्हणजे काय, मॅटर कशाला म्हणायचं तर मॅटर म्हणजे ज्याला काहीतरी साईज आहे की जो व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. ओके, आता समजा हे मी म्हटलं चॉकचा तुकडा आहे, हा काय आहे ह्या स्पेस मध्ये, ह्याला काय ते व्हॉल्यूम आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्याचा आपण व्हॉल्यूम कसं काढणार, πr² ने काढणार. म्हणजे ह्याचा व्हॉल्यूम इथं स्पेस मध्ये हा काय ते व्हॉल्यूम ऑक्युपाय करतोय. बरोबर आहे. सोबत ह्याला काय ते मास आहे म्हणजे आपण काय म्हणणार मॅटर म्हणणार. करेक्ट. मग प्रत्येक मॅटर दुसऱ्या मॅटरला काय करत असतो अट्रॅक्ट करत असतो. प्रत्येक मॅटर दुसऱ्या मॅटरला अट्रॅक्ट करत असतो आणि हा जो अट्रॅक्शनचा फोर्स आहे त्या फोर्सच्या रिलेटेड आपल्याला ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मिळणार आहे. ठीक आहे, स्टार्ट करूया आपण. बघा, आपण असं म्हणूया की इथे एक मास आहे त्याला आपण नाव दिलं m1
आणि इथे एक मास आहे, त्याला आपण नाव दिलं m2. बघा बाळांनो, m1 चा हा झाला सेंटर ऑफ मास, m2 चा हा झाला सेंटर ऑफ मास. आता तुम्ही म्हणा सेंटर ऑफ मास म्हणजे काय, तर सेंटर ऑफ मास म्हणजे त्या बॉडीवरचा असा पॉइंट, त्या बॉडीवरचा असा पॉइंट की जिथे त्याचं सगळं मास कॉन्सन्ट्रेट झाल्यासारखं वाटतं, तिथं त्याचं सगळं मास काय वाटतं, कॉन्सन्ट्रेट झाल्यासारखं वाटतं. आता हे कसं, तर बघा तुम्ही डे टू लाईफ मध्ये वही आपली जी नोटबुक असते ती एका बोटावर बॅलन्स करता, बरोबर आहे. मग त्या वहीचं जे काही टोटल मास असतं ते आपल्या एका बोटावर काय होतं, कॉन्सन्ट्रेट होतं, आणि तो जो पॉइंट आहे त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, सेंटर ऑफ मास म्हणतो. आता तुम्ही डिस्कवरी चॅनलमध्ये किंवा हिस्ट्री चॅनलमध्ये किंवा नॅशनल जिओग्राफीमध्ये सायन्स ऑफ स्टुपिड नावाची एक सिरीज लागू तेव्हा, सायन्स ऑफ स्टुपिड, बरोबर आहे. त्याच्यामध्ये मग सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असे शब्द तुम्ही ऑलरेडी ऐकले असेल. मग सेंटर ऑफ मास म्हणजे काय, तर प्रत्येक बॉडीवर असा एक पॉइंट असतो, असा एक पॉइंट असतो की ज्या पॉइंटवर त्याचं सगळं जे मास आहे ते सपोज टू बी कॉन्सन्ट्रेट असतं, सपोज टू बी कॉन्सन्ट्रेट असतं, आणि त्या पॉइंटला काय म्हणायचं आहे, सेंटर ऑफ मास म्हणायचं. जसं मी तुम्हाला वहीचा एक एक्सप्लेन दिला की तुम्ही एक वही घ्यायची आहे आणि ती वही एका बोटावर बॅलन्स करायची आहे. ओके, आता एका बोटावर जसं बॅलन्स करताय तसं तुम्ही छोटीशी सेफ्टी पिन घ्या आणि त्या पिनवर पण तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे. मग सेफ्टी पिनवर तुम्ही ज्यावेळी ती नोटबुक बॅलन्स करताय, बघा एका सुईच्या छोट्याशा टोकावर तुम्हाला जर ती वही बॅलन्स करता आली, तो पॉईंट जर तुम्हाला मिळवता आला, तो पॉईंट म्हणजे तुमचं काय असणार आहे, सेंटर ऑफ मास असणार आहे. कारण ती वही त्या पूर्ण एका छोट्याशा सुईच्या टोकावर बॅलन्स होते, बरोबर आहे. मग तो पॉईंट म्हणजे तुमचा काय असणार आहे, सेंटर ऑफ मास. त्या बॉडीवरचा असा पॉईंट की जिथं त्याचं सगळं मास, जिथं सगळं त्याचं मास सपोज टू बी कॉन्सन्ट्रेट असतं, म्हणजे कॉन्सन्ट्रेट झाल्यासारखं वाटतं. ओके, मग न्यूटनचा जो मेकॅनिक्स आहे त्या न्यूटन्स मेकॅनिक्स मध्ये आपण जे सगळे डिस्टन्सेस मेजर करतो ते सगळे डिस्टन्सेस कुठून मेजर करायचे असतात, तर बघा आपल्याला जी बॉडी आहे, बघा ही एक बॉडी आहे. ओके, मग आता आपण मास मधला डिस्टन्स मेजर करणार असतोय, त्या आपण डिस्टन्स कुठून कुठे मेजर करणार आहे, तर बघा ह्याचा सेंटर ऑफ मास पासून आपण इथे एक पार्टिकल घेतला आणि हा त्याचा सेंटर ऑफ मास म्हटला. ओके, आणि ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, आर म्हणणार आहे. आता डिस्टन्स कुठून मोजायचं ह्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम काय असायचे बघा, समजा हे एक मास आहे आपण असं म्हटलं आणि इथे एक दुसरं मास आहे आपण असं म्हटलं, मग डिस्टन्स कुठून मोजायचं, इथून पासून इथं पण मोजायचं, ही एक केस होऊ शकते का, ह्या एंड पासून ह्या एंड पर्यंत मोजायचं, ही एक केस होऊ शकते का, ह्या एंड पासून इथं पर्यंत मोजायचं, ही एक केस होऊ शकते का, ह्या एंड पासून ह्या एंड पर्यंत मोजायचं, ही एक केस होऊ शकते. मग ऍक्च्युअल डिस्टन्स मोजायचं कुठून, तर अकॉर्डिंग टू न्यूटन्स मेकॅनिक्स जे काय सगळे आपण फॉर्म्युलेज यूज करतो न्यूटन्स मेकॅनिक्स मध्ये, त्या सगळ्या फॉर्म्युलामध्ये जे आपण डिस्टन्स मेजर करतो ते डिस्टन्स एकाच्या सेंटर ऑफ मास पासून दुसऱ्याच्या सेंटर ऑफ मास पर्यंत मेजर करायचं. ओके, मग हे m1 पासून m2 चं डिस्टन्स काय म्हटलं आपण, त्याला r म्हटलं. हे बाळांनो लक्षात आलं का तुमच्या, डिस्टन्स कुठून मेजर करायचं, डिस्टन्स कुठून मेजर करायचं ह्याच्यासाठी काय आहे, एकाच्या सेंटर ऑफ मास पासून दुसऱ्याच्या सेंटर ऑफ मास पर्यंत. ओके, म्हणजे आपण समजा आपण एक ऑब्जेक्ट आहे, अर्थ सरफेसवर आपण एक ऑब्जेक्ट आहे, मग आपलं डिस्टन्स कुठून मेजर करणार, तर अर्थच्या सेंटर पासून, बघा अर्थच्या सेंटर पासून आपल्या सेंटर ऑफ मास पर्यंत, म्हणजे आपल्या बॉडीचं सेंटर ऑफ मास म्हणजे कुठे येईल, इथे कुठे येईल. ओके, मग इथून पासून अर्थ सेंटर पर्यंत आपण असं डिस्टन्स मेजर करणार, एका बॉडीच्या सेंटर ऑफ मास पासून दुसऱ्या बॉडीच्या सेंटर ऑफ मास पर्यंत चे डिस्टन्स जे असेल ते डिस्टन्स आपण मेजर करावं लागेल. लक्षात आलं बाळांनो, हा प्रॉब्लेम कळाला काय होता. आता अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ और अकॉर्डिंग टू न्यूटन, हा जो m1 मास आहे, हा m1 मास ह्या m2 मासला आपल्याला ओढून घेतो. ओके, मग m1 मास m2 मासला आपल्याला ओढून घेतो, तो जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण म्हटलं समजा F1 म्हटलं, म्हणजे m1 मास F1 या फोर्सने m2 मासला आपल्याला ओढून घेत असतो. ठीक आहे, ऍट द सेम टाइम m2 जो आहे हा m2 मास सुद्धा m1 मासला आपल्याला ओढून घेत असतो. ओके, आणि त्या फोर्सला आपण म्हटलं F2, म्हणजे m2 मास ह्या m1 मासला आपल्याला ओढणार, तर m1 मास ह्या m2 मासला आपल्याला ओढणार, म्हणजे हे दोघं एकमेकाला आपल्याला खेचत असतात. दॅट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि अकॉर्डिंग टू न्यूटन दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन means every particle of matter attracts every other particle with a force which is directly proportional to product of their masses, and inversely proportional to square of distance between them, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हा फोर्स वाढवण्यासाठी
हा फोर्स वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, M1 आणि M2 च्या व्हॅल्यूज वाढवल्या पाहिजे. म्हणजे इन केस समजा M1 आणि M2 ची व्हॅल्यूज तुम्ही डबल केल्या, M1 आणि M2 ची व्हॅल्यूज डबल केल्या, तर हा फोर्स काय होईल, 4 टाइम्सने वाढेल. कारण हे 2 टाइम्स आणि हे पण 2 टाइम्स, 2 × 2 काय होणार 4 टाइम्स. म्हणजे हा जो फोर्स आहे तो 4 टाइम्सने इन्क्रीज होणार. लक्षात येतंय. आता जर तुम्ही मास इन्क्रीज केला तर फोर्स वाढतो, जर तुम्ही मास डिक्रीज केला तर फोर्स डिक्रीज होणार आहे. मग ह्या दोघांच्या मध्ये जे रिलेशन आहे त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे राईट साइडची क्वांटिटी वाढली की लेफ्ट साइडची क्वांटिटी इन्क्रीज झाली पाहिजे. ओके, तर हा फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे डिस्टन्सवर. हा फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे डिस्टन्सच्या स्क्वेअरशी. आता जर तुम्ही डिस्टन्स इन्क्रीज केला, जर तुम्ही डिस्टन्स इन्क्रीज केला तर हा फोर्स काय होणार, डिक्रीज होणार. डिस्टन्स इन्क्रीज केला तर हा फोर्स काय होणार, डिक्रीज होणार. डिस्टन्स डिक्रीज केला तर हा फोर्स इन्क्रीज होणार. उलट रिलेशन. लक्षात आलं. आता तुम्हाला हा मॅथमॅटिकल त्याचा फॉर्म लक्षात आला असेल. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल विथ अ फोर्स which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. आता हे प्रोपोर्शनल साइन जे आहे ते मला रिप्लेस करायचं आहे इक्वल टू साइनने. मग काय करावं लागेल, एक कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी, एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करावा लागेल. मग F इज इक्वल्स टू, इथं मी प्रोपोर्शनल साइनचं इक्वल टू केल्यानंतर एक कॉन्स्टंट घेणार आणि त्या कॉन्स्टंटला म्हणणार G. ओके, बाकीचं आहे असं M1 M2 डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. आता हा G कोण, तर G माने युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय म्हणायचं त्याला, युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता युनिव्हर्सल कॉन्स्टंट नावाचा अर्थ आहे युनिव्हर्सल. आता युनिव्हर्सल याचा अर्थ काय, पूर्ण युनिव्हर्स मध्ये, ना की फक्त अर्थवर. ओके, फक्त अर्थवर नाही. तर युनिव्हर्स मध्ये तुम्ही कुठेही गेला तरी G ची व्हॅल्यू काय होणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि हे G ची व्हॅल्यू जी आहे, ह्या G ची व्हॅल्यू असते 6.67 × 10⁻11. 6.67 × 10⁻11. आता ह्या G चं युनिट कसं येणार, तर हा G इथंच ठेवा, हा G इथंच ठेवा. काय होईल, हा F आर स्क्वेअरने मल्टिप्लाय होईल. बरोबर आहे. म्हणजे G चा जर फॉर्म्युला बनवायचा म्हटला, बघा G चा जर फॉर्म्युला बनवायचा म्हटला तर G चा फॉर्म्युला काय होईल बाळांनो, F आर स्क्वेअर डिवाइड बाय M1 M2 होईल. लक्षात आलं का. हा G चा फॉर्म्युला बनवायचा असेल तर F हे आर स्क्वेअर तर मल्टिप्लाय होईल डिवाइड बाय M1 M2 होईल. आता F म्हणजे कोण, तर फोर्स. फोर्स कशामध्ये मोजतो आपण, न्यूटन मध्ये. मग ह्या F ला आपण न्यूटन मध्ये. आर स्क्वेअर, आर म्हणजे काय, डिस्टन्स. डिस्टन्स कशामध्ये मोजतो आपण, मीटर मध्ये. आणि ह्या मीटरचा स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर डिवाइड बाय M1 म्हणजे मास, M2 म्हणजे मास. मास कशामध्ये मोजतो आपण, केजी मध्ये. मग केजी इंटू केजी काय होणार, केजीचा स्क्वेअर म्हणजे डिवाइडेड बाय केजी स्क्वेअर. हे झालं त्या G चं युनिट झालं. युनिट ऑफ G न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करूया. बघा, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ G. G म्हणजे कोण, युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे लक्षात आलं. ही व्हॅल्यू युनिव्हर्सली कॉन्स्टंट आहे. त्यामुळे ही व्हॅल्यूची तुम्हाला जी काय G ची व्हॅल्यू म्हणतो आपण ती पाठ पाहिजे. ओके, 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ओके, आता बघा हा रफ करतोय पार्ट मी. युनिट कसं काढलं तुम्हाला लक्षात आलं असेल. पुन्हा एकदा हा लॉ आपण डिस्कस करूया. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल विथ अ फोर्स which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. म्हणजे ह्या युनिव्हर्स मधलं प्रत्येक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलला अट्रॅक्ट करत असतो. आणि हा जो फोर्स आहे अट्रॅक्शनचा, हा अट्रॅक्शनचा फोर्स कुणावर डिपेंड असतो, हा डिपेंड आहे ह्या दोघांच्या प्रोडक्टशी. प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकाराशी, मासेसच्या गुणाकाराशी. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हे लक्षात आलं बाळांनो. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोड्याशी मी केसेस बनवतो. बघा, पहिली केस असेल, केस फर्स्ट, इफ मासेस विल बी डबल.
म्हणजे जर आपण हे दोन्ही पण मासेस डबल केले, आता डबल केले म्हणजे काय, तर M1 हे आपलं पहिलं मास होतं, त्याला मी डॅश म्हणतो, हे 2 टाइम्स M1 केलं. ओके, नवीन मास काय आहे, M1 डॅश इज इक्वल्स टू 2 टाइम्स M1 आहे. तसंच M2 डॅश जो आहे हा पण 2 टाइम्स M2 केला, म्हणजे त्याचं पण जे मास होतं ते पण आपण काय केलं, डबल केलं. ओके, इफ मासेस विल बी डबल, आपण ह्यामध्ये रेडियस चेंज केलेली नाही, फक्त मास डबल केलेला आहे. रेडियस म्हणजे काय, डिस्टन्स चेंज केलं नाही, रेडियस ना म्हणून त्याला डिस्टन्स त्यामधलं आपण चेंज केलेलं नाही. मग डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवून जर आपण मास फक्त डबल केले तर फॉर्म्युला काय होईल बघा, तर आपल्याला फॉर्म्युला करणार आपण F डॅश इज इक्वल्स टू G M1 डॅश M2 डॅश डिवाइड बाय R स्क्वेअर. बरोबर. आता M1 डॅश म्हणजे काय येणार, M1 डॅश 2 टाइम्स M1, 2 टाइम्स M1. M2 डॅश म्हणजे काय होणार, 2 टाइम्स M2 होणार. बरोबर. डिवाइडेड बाय R स्क्वेअर. इथं आपण R ची व्हॅल्यू काय चेंज केलेली नाही, त्यामुळे इथं R ची व्हॅल्यू आपण काय चेंज केली नसल्यामुळे इथं R डॅश वेर काय म्हणायची गरज नाही, हा फॉर्म्युला मध्ये तसंच राहील तो. आता बघा, हे 2 आणि हे 2 इथं केलं आपण 4 झालं. आतमध्ये राहणार आहे G M1 M2 डिवाइड बाय R स्क्वेअर, हा झाला F डॅश. ओके, आता हे 2 into 2 मी 4 बाहेर घेतलं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की G M1 M2 डिवाइड बाय R स्क्वेअर, G M1 M2 डिवाइड बाय R स्क्वेअर म्हणजे काय आहे बघा, G M1 M2 डिवाइड बाय R स्क्वेअर म्हणजे काय आहे, F आहे, म्हणजे ओरिजिनल फोर्स आहे. मग आपण ह्या पूर्ण क्वांटिटीच्या बदली फक्त F लिहूया, म्हणजे काय झालं बघा, F डॅश इज इक्वल्स टू 4 टाइम्स F झालं. F डॅश इज इक्वल्स टू 4 टाइम्स F म्हणजे काय, तर आपण फक्त दोघांचे मासेस डबल केले, दोघांचे मासेस डबल केले तर त्यामध्ये असणारा फोर्स जो आहे तो 4 टाइम्सने इन्क्रीज होतो. ही केस लक्षात आली बाळांनो. फक्त आपण मासेस डबल केल्यानंतर फोर्स काय होतो, 4 टाइम्सने इन्क्रीज होतो. आता मास डबल करत असताना आपण त्या दोघांच्या मधलं डिस्टन्स चेंज केलेलं नाही, आपण डिस्टन्स तेवढंच ठेवलेलं आहे. आता आपण काय करूया, मास तेवढंच ठेवून डिस्टन्स चेंज करून बघूया. ओके, या साईडला बघा, इथे केस 2, इफ डिस्टन्स बिटवीन 2 masses will be double. डिस्टन्स बिटवीन 2 masses will be double. म्हणजे जे नवीन डिस्टन्स आहे R डॅश, नवीन डिस्टन्स म्हणजे डॅश, डॅश मध्ये दाखवतो मी, लक्षात ठेवा. नवीन क्वांटिटी म्हणजे चेंज झालेल्या क्वांटिटीज आपण डॅश ने दाखवतोय. मग R डॅश नवीन डिस्टन्स किती आहे, 2 टाइम्स इनिशियल डिस्टन्स आहे, 2 टाइम्स इनिशियल डिस्टन्स आहे. मग नवीन फॉर्म्युला काय होणार आपला, F डॅश इज इक्वल्स टू G M1 M2 डिवाइड बाय R डॅश स्क्वेअर. लक्षात आलं का. आता इथं M1 डॅश M2 डॅश करायची गरज नाही, कारण आपण इथं मास चेंज करत नाही, आपण फक्त इथं काय चेंज केलंय, त्यामधलं डिस्टन्स चेंज केले. ओके, आता इथं सबस्टिट्यूट करूया आपण व्हॅल्यू, G M1 M2 डिवाइड बाय R डॅश म्हणजे काय आहे, 2 टाइम्स R आहे, आणि त्याचा आपण काय केला, स्क्वेअर केला. करेक्ट. आता 2 टाइम्स R चा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, G M1 M2 डिवाइड बाय 4R स्क्वेअर, G M1 M2 डिवाइड बाय 2R चा स्क्वेअर 4R स्क्वेअर. आता इथे तुम्ही लक्ष द्या, हा बघा, हा जो पार्ट आहे, हा पार्ट काय आहे बाळांनो, G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. इथे या G M1 M2 डिवाइड बाय R स्क्वेअर म्हणजे कोण आहे आपला ओरिजिनल फोर्स, दॅट इज F. मग पुन्हा आपण काय करणार, ह्या बदली आपण सगळा F पुटअप करणार, म्हणजे ह्या पूर्ण पार्टच्या बदली आपण जर F पुटअप केलं तर डिवाइड बाय काय आहे, 4 आहे, म्हणजे F डॅश इज इक्वल्स टू F डिवाइड बाय 4. F डॅश इज इक्वल्स टू F अपॉन 4. क्लिअर झालं. म्हणजे आपण त्यामधलं डिस्टन्स डबल केलं तर फोर्स 4 टाइम्सने लेस होतो. ओके, आता बोर्डवरचा पार्ट तुमच्या लक्षात आला बाळांनो. पुन्हा या फॉर्म्युलामध्ये आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केला की M1 आणि M2 ह्यांच्यामध्ये जो फोर्स आहे, M1 ह्या M2 ला ज्या फोर्सने आपल्याला ओढतो, ओके, ज्या फोर्सने आपल्याला ओढतो त्या फोर्सची व्हॅल्यू किती आहे, F1 म्हटलं आपण त्याला. तर M2 M1 ला ज्या फोर्सने अट्रॅक्ट करतो, ज्या फोर्सने इकडे अट्रॅक्ट करतो त्या व्हॅल्यू आपण काय म्हटलंय, F2 म्हटलंय. आता तुम्ही डोकं लावा, ह्या F1 आणि F2 च्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या असतील का हो, F1 आणि F2 च्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या असतील का. तर बघा, हा F जो आहे तो F कोणावर डिपेंड आहे, दोघांच्या मासवर,
प्रोडक्ट ऑफ मासवर आणि त्यांच्यामधल्या डिस्टन्सवर. याचा अर्थ M1 M2 ला ज्या फोर्सने आपल्याला ओढतोय तेवढ्याच फोर्सने M2 सुद्धा M1 ला आपल्याला ओढत असणार आहे. म्हणून त्याला आपण F1 आणि F2 म्हणायची गरज लागणार नाही. म्हणून मी त्याला काय म्हणणार आहे, फक्त F म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, F म्हणणार आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न आला असेल की F1 F2 ला आपण F म्हटलं कारण का, तर त्यांची मॅग्निट्यूड म्हणजेच काय, ताकद ती काय होती, सेम होती. म्हणजे हा आपण जर म्हटला M2 आहे आणि हा जर म्हटला आपण M1 आहे, तर हा M1 जो आहे ते M2 ला जेवढ्या फोर्सने इकडे ओढतोय, M1 M2 ला ज्या फोर्सने आपल्याला ओढतोय तेवढ्याच फोर्सने हा M2 जो आहे हा M1 ला आपल्याला ओढत असतो. बरोबर आहे. म्हणजे इथं फोर्सची जी काय व्हॅल्यू आहे म्हणजे 10 न्यूटन, 20 न्यूटन, 5 न्यूटन, 10 न्यूटन, 1 न्यूटन, हे जे काय आपण बोलतो ही फोर्सची मॅग्निट्यूड बोलतो. 1, 2, 5, 10 ह्या काय आहेत, नंबर म्हणजे काय असतात, मॅग्निट्यूड असतात. आणि ह्या मॅग्निट्यूड काय आहे, सेम आहे. म्हणजे फोर्सची व्हॅल्यू सेम असणार आहे. फक्त त्याची डिरेक्शन काय असणार आहे, वेगळी असणार आहे. म्हणजे M1 च्या फोर्सची डिरेक्शन या साईडला असणार आहे कारण हा त्याला इकडे ओढणार आहे. करेक्ट. म्हणजे M1 M2 वर जो फोर्स ऍक्ट करतोय त्याची डिरेक्शन कुठे येणार, या साईडला येणार. तेच हा जर M1 ह्या M2 ने इकडे ओढायला चालू केला, म्हणजे M2 M1 ला इकडे ओढायला चालू केला, तर त्याची फोर्सची डिरेक्शन ह्या साईडला होईल. लक्षात येतं का. म्हणजे ह्या धाग्यामध्ये फोर्सची डिरेक्शन काय आहेत, अपोजिट आहेत. ओके. फक्त ह्यांच्या मॅग्निट्यूड काय असतात, सेम असतात. ओके. म्हणून आपण आता हे लिहिलंय ते फक्त स्केलर फॉर्म मध्ये लिहिले. स्केलर फॉर्म म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये फक्त आपण मॅग्निट्यूडचा विचार करतो. आपण वेक्टर फॉर्म बघितलेला नाही. वेक्टर फॉर्म मध्ये करायचं झालं तर हे काय होईल, एकमेकाला अपोजिट होणार. एक इकडे ओढते तर दुसरा इकडे ओढते, म्हणजे इक्वल अँड अपोजिट, ज्याला आपण ऍक्शन रिएक्शन म्हणतो. ओके. आता हे आपण वेक्टर जो आहे हा वेक्टर जेव्हा तुम्ही 11th मध्ये इन होणार आहात तेव्हा तुम्हाला वेक्टर नावाचं चॅप्टरच आहे, स्केलर्स अँड वेक्टर्स. ह्या क्वांटिटीज बघा, फोर्स ही क्वांटिटी कशी आहे, स्केलर आहे का वेक्टर आहे. तर बघा स्केलर आणि वेक्टर मधला थोडासा मी डिफरन्स सांगतो. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, तर अशी क्वांटिटी की ज्याला फक्त मॅग्निट्यूडची गरज असते. म्हणजे माझं मास किती आहे, समजा मी म्हटलं की 60 kg आहे. आता हे 60 kg मास सांगत असताना आपण असं म्हणतो का, माझं मास 60 kg वेस्टला आहे किंवा माझं मास 60 kg उत्तरेकडे आहे असं म्हणतो का, तिथं आपण दिशा देत नाही. आपण तिथं फक्त 60 kg. किती वाजलेत, समजा आता 11 वाजलेले आहेत. आता हे 11 वाजले आपण असं म्हणतो का, पश्चिमेकडे 11 वाजलेत असं आपण म्हणतो का, नाही म्हणत. उत्तरेकडे 11 वाजलेत आपण असं म्हणतो का, नाही. आपण फक्त 11 वाजले तेवढंच म्हणतो. मग हा 11 म्हणजे काय आहे, नंबर आहे, तर आपण मॅग्निट्यूड म्हणतो. मग अशा क्वांटिटीज की ज्या फक्त मॅग्निट्यूड सांगितल्यानंतर कळतात, अशा क्वांटिटीला आपण काय म्हणणार आहे, स्केलर क्वांटिटी म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, स्केलर क्वांटिटी, की ज्याला फक्त मॅग्निट्यूड सफिशियंट आहे. मग याच्यामध्ये काय काय येतं, तर याच्यामध्ये येतं तुमचं पहिल्यांदा मास येतं, टेम्परेचर येतं, टाइम येतो, प्रेशर येतं. ओके. ह्या सगळ्या क्वांटिटीज कशा आहेत, स्केलर आहेत, की ज्या फक्त मॅग्निट्यूड सांगितल्यानंतर सफिशियंट आहेत. दुसऱ्या क्वांटिटी आहे त्या म्हणजे वेक्टर क्वांटिटी. आता वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, की अशा क्वांटिटीज की ज्याला मॅग्निट्यूड सोबत डिरेक्शनची गरज असते. काय असते, मॅग्निट्यूड सोबत डिरेक्शनची गरज असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं की हा चॉकचा पीस जो आहे तो मी इथं हातावर ठेवलाय असा. ओके. आणि ह्या चॉकच्या पीसवर मी फोर्स अप्लाय करणार आहे आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर हा चॉक कुठे जाईल, बघा ह्या चॉकवर फोर्स अप्लाय केल्यानंतर हा चॉक कुठे जाणार आहे, सांगा बघा उत्तर काय येणार. मी या चॉकवर फोर्स अप्लाय केल्यानंतर हा चॉक कुठे जाईल. आता ही जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली, मी या चॉकवर फोर्स अप्लाय केलाय म्हणजे तुम्हाला सांगितलं की मी किती फोर्स अप्लाय केला आहे. समजा आपण असं म्हणू की ह्या चॉकवर मी 1 न्यूटन इतका फोर्स अप्लाय केलाय. किती, 1 न्यूटन फोर्स अप्लाय केलाय. आता 1 न्यूटन फोर्स ह्या चॉकवर अप्लाय केल्यानंतर हा चॉक कोणत्या डिरेक्शन जाईल किंवा कुठल्या साईडला जाईल. मग ह्याचं उत्तर तुम्ही सांगू शकताय का, सांगू शकणार नाही. कारण फक्त 1 न्यूटन फोर्स अप्लाय केलाय मी एवढंच सांगितलं, पण तो कोणत्या दिशेला अप्लाय केलाय हे मी तुम्हाला सांगितलेलं नाही. म्हणजे मी जर असं म्हणतो की मी हा फोर्स 1 न्यूटन जो आहे तो नॉर्थ साईडला अप्लाय केलाय, ओके, नॉर्थ साईडला अप्लाय केलाय, तर चॉक नॉर्थ साईडलाच जाणार. लक्षात येते का. म्हणजे फोर्स सांगत असताना तुम्हाला फक्त मॅग्निट्यूड सांगून चालत नाही, तर त्यासोबत डिरेक्शन सांगावी लागते. तसंच वेलोसिटी तो 80 ने गेला. आता तो 80 ने गेला, ह्यातनं आपल्याला काय लक्षात आलं, त्याची स्पीड फक्त 80 होती. स्पीड म्हणतोय मी, त्याची स्पीड किती होती, 80 होती. तेच जर मी असं म्हटलं की तो 80 ने गारगोटीकडे गेला,
तो 80 ने गारगोटीकडे गेला, याचा अर्थ काय झाला, मी गारगोटी सांगितली याचा अर्थ गारगोटी त्याकडे गेला आहे, म्हणजे ती डिरेक्शन झाली. समजते का? म्हणजे सेकंड केस मध्ये मी स्पीड नाही सांगितली तर काय सांगितली, व्हेलॉसिटी. 80 तर मी म्हणलोच, 80 तर मी म्हटलंच, पण सोबत मी गारगोटी साईड पण सांगितली. म्हणजे 80 ही काय झाली, मॅग्निट्यूड, आणि गारगोटी ही काय झाली, डिरेक्शन. म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण आलं ती क्वांटिटी काय होते, वेक्टर होते. मग अशा क्वांटिटीज, म्हणजे ज्या काय आपण सगळ्या क्वांटिटीज स्टडी करतोय, ह्या सगळ्या क्वांटिटीज स्केलर आणि वेक्टर अशामध्ये डिवाइड करता येतात. आता तुम्ही थिंकिंग करा की तुमच्या स्टडीमध्ये अशा कुठल्या क्वांटिटीज आहेत की ज्या वेक्टर आहेत आणि अशा कोणत्या आहेत की ज्या स्केलर आहेत. ओके, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या फोर्सला फक्त मी आपण काय म्हटलंय, मॅग्निट्यूड बद्दल बोललोय की दोघांची ताकद काय आहे, सेम आहे, पण दोघांच्या फोर्सची डिरेक्शन मात्र काय आहे, अपोजिट आहे. करेक्ट. मग आपण ज्यावेळी 11th मध्ये इन होणार आहे त्यावेळी आपण ह्याचा वेक्टर फॉर्म बघणार, कारण त्यासाठी पहिल्यांदा वेक्टर चॅप्टर शिकवायला पाहिजे. ओके, मग तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न येईल की आता हा जो लॉ बघितलाय, आता हाच लॉ फक्त वेक्टर फॉर्म मध्ये चेंज होणार का, तर लॉ चेंज होणार नाही. लॉ चेंज होणार नाही तर काय होतं, त्या केसमध्ये त्याचं थोडंसं एक्सपान्शन आपल्याला स्टडी करायला मिळतं. म्हणजे काय, तर त्याच्यावरची न्यूमरिकल्स. आता हे न्यूमरिकल्स मध्ये तुमच्याकडे काय असतात, एक स्क्वेअर आहे समजा, आणि त्या स्क्वेअरच्या 4 कॉर्नर्सवर 4 मास आहेत. ओके, एक स्क्वेअर आहे आणि त्या स्क्वेअरच्या 4 कॉर्नरवर 4 मास आहेत. ओके, आणि त्या स्क्वेअरच्या बरोबर मध्ये आपण आणखीन एक मास ठेवलं तर त्या मासवर किती फोर्स एक्झर्ट होईल. मग आता मधला जो स्पियर आहे किंवा मधला जे मास आहे ते 4 साईडला अट्रॅक्ट होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं जर म्हटलं, इथे बघा, समजा आपल्याला हा एक स्क्वेअर आहे आणि ह्याच्या 4 कॉर्नरवर काय आहेत, मासेस आहेत. वेगवेगळ्या व्हॅल्यू सांगितल्या, समजा आपण वेगवेगळ्या व्हॅल्यू सांगितल्या आणि त्याच्यामध्ये एक मास आहे. म्हणजे ह्याची व्हॅल्यू आपण म्हणूया m1 आहे, ह्याची m2 आहे, किंवा हा म्हणू m आहे, हा 2m आहे, हा 3m आहे आणि हा 4m आहे, आणि मधला जो आहे तो फक्त m आहे. ठीक आहे. मग ह्या मधल्या फोर्सवर, सॉरी मधल्या ह्या मधल्या मासवर कोठे किती फोर्स ऍक्ट होईल, म्हणजे त्याची रिलेशन काय असेल आणि त्याच्यावरचा रिझल्टंट फोर्स काय असेल. ओके, मग अशा केसमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की इकडची काढावं लागेल, इकडचं काढावं लागेल, इकडचं काढावं लागेल, इकडचं काढावं लागेल, आणि मग ह्या चौघांचं मिळून एक फोर्स काढावा लागेल. मग अशा टाईपची क्वेश्चन्स होत असताना तुम्हाला वेक्टर फॉर्मची मदत घ्यावी लागते. लक्षात आलं. आता हा वेक्टर फॉर्म जो आहे तो आपण नंतर स्टडी करण्याचा आहे. ओके, आता आपण जे बेसिक पार्ट आहे ते कव्हर करून घेऊया आणि मग आपण त्या वेक्टर फॉर्म मध्ये इन होऊया. अशा टाईपचे न्यूमरिकल्स सोपे असतात, त्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे टाईपचे न्यूमरिकल्स मी जेव्हा शिकवेन तुम्हाला ते परफेक्ट लक्षात राहतील. आता जेव्हा आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कंप्लीट केल्यानंतर आपण पहिली केस बघितली की ज्याच्यामध्ये आपण मास डबल केले, आणि आपलं असं लक्षात आलं की जेव्हा आपण मासेस डबल करतो त्यावेळी फोर्स काय होतो, 4 टाइम्सने वाढतो. फोर्स काय होतो, 4 टाइम्सने वाढतो. ऑन द अदर हँड जर आपण त्याच्यामध्ये डिस्टन्स डबल केलं तर तो फोर्स काय होतो, 4 टाइम्सने लेस होतो. मग असं प्रत्येक ठिकाणी समजा डिस्टन्स डबलच्या ऐवजी हाफ केलं तर काय होईल, मासेस डबलच्या वेळी हाफ केले तर काय होईल, समजा एक मास डबल केलं दुसरं मास हाफ केलं तर काय होईल. अशा टाईपची कॉम्बिनेशनची न्यूमरिकल्स मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. अशा टाईपचे कॉम्बिनेशन जे क्वेश्चन्स आहेत, हे कॉम्बिनेशनचे क्वेश्चन्स मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, ते तुम्ही ट्राय करा. मी तुम्हाला आणखीन न्यूमरिकल मध्ये प्रॅक्टिस झाल्यानंतर हे आणखीन चांगल्या प्रकारे लक्षात येईल. अजून एक आपण केस डिस्कस करूया आजच्या लेक्चर मध्ये. अजून एक केस आपण डिस्कस करूया कॉम्बिनेशन मध्ये. म्हणजे आपण फक्त एक साईडला मास किंवा एक साईडला डिस्टन्स नाही, आता सगळंच चेंज करून बघूया. सगळंच चेंज केल्यानंतर आपल्याला तिथं काय स्टडी करायला मिळतं बघा. इफ m1 डॅश म्हणजे नवीन मास इज 2 टाइम्स m1 डॅश म्हणजे न्यू मास, m1 म्हणजे ओल्ड मास किंवा ओरिजिनल मास किंवा जुनं मास म्हणू आपण त्याला. हे डबल केलं आपण, नवीन मास जुन्या मासच्या डबल आहे पहिलं. तसंच m2 डॅश इज इक्वल्स टू 6 टाइम्स m2. ओके, दुसरं जे मास आहे ते त्या पहिल्या केसपेक्षा काय आहे, 6 टाइम्सने जास्त आहे, ग्रेटर आहे. आणि डिस्टन्स जे आहे r डॅश, हे डिस्टन्स मी काय केलंय, हाफ केले. ओके, हे डिस्टन्स काय केलंय मी, हाफ केले. आता अशा केसमध्ये काय होणार आहे बघा. पहिल्यांदा आपण बघूया न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार f डॅश इज इक्वल्स टू g m1 डॅश m2 डॅश डिवाइड बाय r डॅश चा स्क्वेअर. आता इथे लक्षात आलं असेल तुम्हाला, m1 ला पण डॅश केलंय कारण हे आपण चेंज केलं,
M2 ला पण डॅश केलं, ते पण आपण चेंज केलं, आणि R ला पण डॅश केलं कारण ते पण आपण चेंज केले. मगासारखं नाहीये, एकच क्वांटिटी चेंज केली नाहीये, आता आपण तिन्ही पण क्वांटिटीज चेंज केलेल्या आहेत. आता काय होईल बघा, M1 डॅश व्हॅल्यू पुटअप करा. M1 डॅश म्हणजे नवीन मास किती आहे, 2 टाइम्स ओरिजिनल आहे, म्हणजे 2 टाइम्स M1 केलं. ओके, M2 डॅश म्हणजे काय येणार, 6M2 येणार. M2 डॅश आपण काय केलं, 6 टाइम्स M2 केलं. ठीक आहे, डिवाइड बाय R डॅश चा स्क्वेअर. R डॅश किती आहे, R/2 आहे, मग R/2 चा आपण काय करूया, स्क्वेअर करूया. ठीक आहे, आता हे आपण सॉल्व्ह करत असताना बघा काय होणार आहे, G 2 × 6 काय होणार, 12 बरोबर. ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राहील, M1 M2 राहील. डिवाइडेड बाय काय होणार आहे, R/2 चा स्क्वेअर. R/2 चा काय होणार, R²/4 होणार, R²/4 होणार. म्हणजे आता ही क्वांटिटी मी इथे लिहितोय बघा, F डॅश इज इक्वल्स टू, हा जो 12 आहे हा 12 बाहेर लिहिला, G M1 M2 डिवाइड बाय R²/4. ही क्वांटिटी तुमच्या अशी मिळाली बरोबर. आता बघा इथे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये 4 आहे, डिनॉमिनेटर मध्ये 4 आहे, हे वर जाणार आणि मल्टिप्लाय होणार, म्हणजे हे काय होईल, 12 × 4 करेक्ट, इंटू G M1 M2 डिवाइड बाय R². आता जसं मग सांगितल्याप्रमाणे ही क्वांटिटी काय आहे, ही क्वांटिटी बघा इथे G M1 M2 डिवाइड बाय R² म्हणजे काय आहे, फोर्स आहे, ओरिजिनल फोर्स आहे. मग आपण तिथं व्हॅल्यू पुटअप करूया F म्हणून, म्हणजे 12 × 4 काय होणार, 48, आणि हा काय झाला, F झाला, आणि हा नवीन फोर्स F डॅश. म्हणजे ज्यावेळी मास होतं M1, दुसरं मास होतं M2 आणि डिस्टन्स होतं R, त्यावेळी फोर्स होता F. आता हेच मास जे पहिलं मास होतं M1 ते मी काय केलं बघा, 2 टाइम्स M1 केलं. ओके, दुसरं मास जे होतं ते 6 टाइम्स इन्क्रीज केलं, 6 टाइम्स M2 केलं, आणि डिस्टन्स जे होतं ते हाफ केलं, आणि असं कॉम्बिनेशन केल्यानंतर ह्यांच्यामधला फोर्स काय होला, 48 टाइम्सने इन्क्रीज झाला. ह्याच्यामधला फोर्स काय झाला, 48 टाइम्सने इन्क्रीज झाला. म्हणजे सुरुवातीला F होता, आता 48 टाइम्स F झाला. लक्षात आलं का. म्हणजे अशा कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला क्वेश्चन सोडवता आले पाहिजे. आता इथं मी फक्त M2 M1 असं म्हटलंय, या ठिकाणी मी प्लॅनेटचे मास पण देऊ शकतो बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हाला एक मास दिला, समजा माझं मास दिलं, मी दिलं म्हटलं की माझं मास आहे 60 kg, अर्थचं मास दिलं 6 × 10⁻24 kg. ओके, आणि मग त्यांच्यामधला डिस्टन्स आहे रेडियस ऑफ अर्थ 6400 किलोमीटर. तर तुम्हाला ह्या केसमध्ये फोर्स काढता आला पाहिजे. ठीक आहे, अशा टाइपचे क्वेश्चन्स मी तुम्हाला होमवर्क मध्ये देत आहे. ते होमवर्क मधले क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा, टेन्शन अजिबात घेऊ नका. आणि हे होमवर्क मधले क्वेश्चन्स नाही जमले तर मला कॉल बॅक करा किंवा व्हॉट्सअप करा. ओके, ह्यासोबतच मी तुम्हाला जे नोट्स पण आणि आन्सर की पण प्रोव्हाइड करतोय, त्यामुळे तुम्हाला हे कन्सेप्ट समजायला अतिशय सोप्या जातील. आणि हे सगळं जे आहे हे सगळंच म्हणजे न्यूटन्स लॉचं काय असतं, ऍप्लिकेशन. आपल्याला लॉ पार्ट आहे हो, every particle of matter attracts every other particle of matter with a force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. हे आपला पार्ट आहे, पण वापरायचं कसं हे कधी करणार आहे, जेव्हा आपण हा न्यूमरिकल एस्पेक्ट सोडवणार आहे. त्यामुळे न्यूमरिकलची प्रॅक्टिस करा. आणि आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला युनिव्हर्सल का म्हणतात, त्यानंतर ऍपलच अर्थ कडे का जातं, अर्थ ऍपल कडे का नाही गेली, आणि सोबत आणखी थोडेसे न्यूमरिकल्स आपण डिस्कस करूया. ओके, चला मग उद्याच्या लेक्चरला आपण भेटूया. बाय.